नमस्ते. काय चाललंय बघा. आज निघालोय बघा आम्ही मस्त पैकी टेंबर निघालोय. ताई पण हाय इकडं कशी बसले खाली मुंडी घालून. चौघ जण निघालोय बघा. अंट्या पनमा बेट टाकलाय बघा गाडीत आणि निवांत झोपली बघा. उकडा लागलो रे. अरे आंटी आवाज कमी कर की रे. अंट्या तर आम्ही निघालोय बघा मित्रांनो. टेंभुर्णीला निघालोय ताईच्या घरी. काय करायचंय सांगा. काय सांगायचं नाही का कायचं नाही सांगायचं ती सांगणार आहे. ती सांगणार आहे. स्पेशल सांगणार आहे. जर नेलं तर मी नेत नसतो. बरं मी इथं सोडा मी जाते. इथं सोडा मी जाते. तू येत नाही का पुढं. आम्ही आता राधाताईकडे जाणार आहे बरं का. सगळी म्हणते ती भाऊजी राधाताई येते तिकडे. राधाताई येते तुम्ही जात नाही का. मी म्हणतो चला जाऊ. हो आमची पण माझी गोष्ट ऐका की तुम्ही राधाताईकडे जाताय खरं. पण दुसऱ्या बहिणी रागाला येणार की निलेश दादा नुसतं राधाताईकडे जातोय माझ्याकडे येत नाही. जायचं सगळ्याकडे जायचं. नाही कुणाचं आलं ना. आज मी नवीन चेस कपडे घातली ती कशी दिसते ती सांगा. कवा ती सांगा. मला माझ्या मेहण्याने घेतली ती वर्ष श्रद्धाला बघा. पुण्याची सासऱ्यानं घेतली नाही ती पण मेहण्या बायकून घेतली ती बघा. आणि ही माझी चॉईस आहे. मी बायकोला सुद्धा ह्या वेळेस विचारलं नाही की ही ड्रेस घेऊ का ती ड्रेस घेऊ का. मला विचारला ती बघलाच ठेवला. डायरेक्टच तुम्हाला सांगतो मी माझ्या पसंतीचं. बघा ही अशी पॅन्ट आहे आणि ही शर्ट आहे असा पांढरा. तुम्हाला मी रील्स बघा छान छान रील्स करणार आहे बायको सोबत बघा. मग माझ्या संग मग काय मग कोणा संग काढ. मी होणीच नाही. एक गावली 6 वर्षात 11 वर्षात गावली. ती पण लाजाळ नुसती गेली. पुढच्या वेळेस प्रॅक्टिस करून गेली पळून. लगा इथं बोर नाही गेल का नाही आता. पुण्याला जातोय पुण्याला जातोय लातूरला जातोय. ताय बघ तुझं नशीब किती चांगलं आहे. अगं माझ्या संग चांगली वागायला लागली. तुला हाय बघितलंय मी शाळा तुझ्या शाळा. मग का करू नको आता. तर एखादा लिकरू बी नाही शाळेत. हाय करायला सुट्टीला लागले त्या. माझ्या संग चांगली राहायला लागली ती. बघ तुला कुठं फिरायला मिळावं लागलं. बाग जर का कॅमेरा इथं खराय का नाही का पण मला सांग. भांडणं करत आपल्या संग बिना कामाची. तिला कोणीच नेलं नाही. आपल्याशिवाय तिला कोणी फिरवली बी नाही. तेव्हा बी आपण जात होतो आपली कामावरून. आता बी सगळी एकात सगळी कामावरून जाऊ शकतो. आणि आपणच तिला फिरवली. भांडणत नाही. आणि लोकांनी हात धुवून घेतलं. उगा म्हणायचे ह्याला चांगलं म्हणायचे त्याला वाईट म्हणायचे. त्याला वाईट म्हणायचे ह्याला चांगलं म्हणायचे. अगं लोकांना काय दोष ते हिलाच कळत नव्हतं. तर काय म्हणत होती लोक त्यावेळेस म्हणायची बघ पूजा हिंडते ती का नाही त्यांची हिंडायची तुला आहे का फिरायला. पुन्हा म्हणायची त्यांना वाहिले टाकून आता लागली हिंडायला. म्हणजे तुही तोंडी बोलायची का नाही. तसंच असतंय. माणसं धर जगू बिन देत नसते मरो बिन देत नसते. अहो घ्या ना खायला. आलो बघा टेंभुर्णीत करमाळ्या चौकात आलो. काय घ्यायचंय तुला खायला. माझ्या संग ह्यांनी भांडणं केली तेव्हा मी इथं बसली. आठवणी राहिली म्हणायला इष्टीत नव्हतं. आता जाते मामा गावाला बसून. आता चांगल्यापणी राहायची नाही मुकामी. असं आहे काय. आमची मामी म्हणली की चांगल्यापणी यायची रातचीच पळायची. आता भांडणं झालं ते म्हणून दम काढला इतक्या दिवस. 15 दिवस राहावे आज मामा आज मग मुकामी. तिच्या आईकडे जाऊ. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल जर लवकरात लवकर बाचीला नवऱ्याला लगेच फोन करा. आम्ही गेल्यावर फोन करू काय बिघडा. हा लगेच मामा बघणार संध्याकाळी निवांत. आय कंबर दुखायला लागलं रे म्हणणार. मोबाईल घेणार आलती बाहेर टिपरीला कधी येऊन गेली. फोन सकट केला नाही पाहुण्याला. म्हणणार तर फोन तर लावा बरं. हाय ते गेली ते बघूया. मग जात ना फोन तेव्हा आपण घरी बसलेला असणार आहे. पण एवढं पाक पण विसरत नाहीत बरं का मामा. मी फोन करते ती 15 दिवसात न करू. केला म्हणजे आठवड्याला बी करते ती. केला म्हणजे 15 दिवसात बी करते. महिन्यात बी करते. मला पांढरा शर्ट कसा दिसतो मला लय आज किती स्वतःची स्वतःला बिचारा नटतय की बाबा. माझी आई मला म्हणायची तात्या तुला पांढरा शर्ट असली सफारी. आहे ना किती जरी मी मोठा झालो तर मला पांढऱ्या कपडे घालून मदन तर यांनी आता म्हणायचं रील्स मध्ये चांगलं दिसत नाही पांढरं. म्हणून
म्हणून कलरचं चॉकलेटी घे कुठं कसलं घे घेत होतं जरा आता. पण पांढरा मीच म्हणलं बरं का यांना पांढरा घ्या आता. पण ह्यांनी काय केलं माहितीये का, मला दाखवली कापड म्हणलं, पुन्हा म्हणलं इथं नाही चांगले आपण डिकंचित घेऊया म्हणलं, आणि पुन्हा त्याला शेवटी तिथंच घेतली कपडे. हाय का नाही? मग काय कुठे घेतली ती? कोळ्यात. कोळ्यात घेतली हलदर वस्त्र. आणि ही माझी साडी, ही दिवाळी गेलेली दिवाळी जाऊन त्याच्या पडेल्या दिवाळी साडी भावानं आणली पुण्यात. ती पण कशी आणि दिसते हिच्याच छान. भावाने ही पण कपडे घेतली. म्हणजे आज लोकांच्या कपड्यावर झालो या एवढ्या लांब. असं द्या कोणी जर आम्ही घेणार तर मला तुम्ही जाऊ दे, घेणार. आजपर्यंत परिस्थिती नव्हती बाप आणि नशीब किती गांडव बघा की तुम्हाला सांगतो. सासून सासऱ्यानं 2 महिना आल्या का मुद्दाम भांडणं माहिती काढली. सासर नाहीत काढली, तुम्ही काढली. नाही नाही मी तुम्ही नाही काढली. ताई कोणी काढली? सासरा ताट फेकून गेला. ताट नाही फेकलं, नाही, खाल्लं सगळं. कशाला खाल्लं? त्यातलं निम्म बाजूला हात काढलं. धुतलं. नाही, चपाती उचलून बाजूला काढली आणि पुन्हा मोकळ्या जागा धुतला. ताई सांग कुणी काढली भांडणं? तायला माहित आहे भांडणं कोणी काढली? ताईला माहित आहे की. खरं भांडणं कोणी काढली कशावर झाली ही सांगताय. मूळ पुढं का धरतो कुणी काढली भांडणं तू सांग. सांग. तिला माहित आहे. बाप बी माझा, दीर बी माझा, आता थोबाड मी मी बोलली असती बर का. तशी मेन मुद्दा जोगाची बी चुकी आहे. काय अडचण नाही मित्रांनो. आपली चुकी ए नाही. ए मित्रांनो मित्रांनो, मी याला मजा केलं. आजपर्यंत सासरा पेत होता, करत होता, तरी गोड बोलत होता. जीवाला आलं का इथनं पळत जायचं. मग आताच काय एवढं फुगून बसा. आता किती राहिले सासऱ्याचं आयुष्य. मी म्हणते ही लोकाला ज्ञान शिकवते, मेलं म्हणजे केलं. मग ह्यांनी का बरं असं करते? तर एखाद्याची सवय असते चिडकी. सासरा माझ्या दारातनं पळून गेला आणि सासऱ्या मागून सासू बिन उधाळली. मग तुम्ही सांगा सासून तेव्हापासून मागे जायचं. तेव्हापासून त्या दिवशी पुण्याला गेलो. सासूचं तोंड सुद्धा बघितलं नाही. आलो बघा चालत जिन्यावरनं. काय केलं तुम्हाला सांगते की गॅलरीत शिरलं. मनात नाही एकदा उतरला ना माणूस पुन्हा नाही. असू द्या, तुमच्या मनात उतरलं काय झालं तरी आमचे आई बाप आहेत. जय बाप असू दे. भाऊ भाऊचा बी आपलीच आहे ती बरं का, पण जास्त जीव आई बापाचा असतो. माझा बाप दारू पिऊ द्या, पण मला उद्या काय होतं बघा, बाप माझा आजारी पडली म्हणलं का इथं काम करायला येणार काय ना पहिला बाप राहिला नाही. नाही. नाही हाय पहिला बाप राहिला नाही तुझा. पहिला बाप काय मग बाप बदललाय काय माझा? मग काय? हा? पहिला बाप राहिला नाही. जीव नाही तुझा बाप. असं नाही. मला बी राग येतो बरं का, बापानं दारू पिली लय सारखं प्यायला लागलं ही म्हणजे तू राग बर का. पण शेवटी अजून वाटतं आपला बाप नसता म्हणजे आपल्याला ही जग दुनिया बघायला भेटली असती का. जन्म दिला हीच लय मोठा उपकार म्हणायचं. मग बापाचा आणि ही आता नवरा भेटलाय चांगला फिरवणारा गाडीत, हे आता कुणामुळे भेटलाय? बापानच बघून दिलं. मी तर लगेच करायला नको म्हणत पण होती. बापाला तुझ्या एवढा खर्च केला पण थोडी तरी पण आम्ही खर्च करायच्या आधी मी काय सांगत होतो तुम्हाला, सवय असते एखाद्याची नाहीच सोडत. बऱ्याच जणांनी औषधं घेतली, कुठं काय केलं, लांब लांब पर्यंत इंजेक्शन दिली, काय झालं, पण ते प्यायचं ते पियतच असते. ते मनावर कंट्रोल पाहिजे. त्यांच्या मनावर नाही कंट्रोल तुम्ही न्यूज नका म्हणत होती मी. टोल नाका चालू व्हायचंय का काय? हे बंद पडलाय टोल नाका. हाय इष्टी लालपरी. हे आहे बघा आमच्या बघलेला लालपरी. लाल परी जल परी. तर मित्रांनो चाललोय आता सध्या आम्ही मामाच्या गावाच्या जवळ जवळ आहे. गणपती पाशी आहे बघा. मी आलती बघा इथं गणपतीला. जवळ टोल नाक्याची तर आहे गणपती. आम्ही आता सुरुवातीला राधाताईकडे जाणार आहे आणि तिथून पुढे पण जाणार आहे टोल नाक्याची आहे तो ती बरं का. मेन ठिकाणी जाणार आहे, पण तुम्हाला त्यातला प्रत्यक्षात व्हिडिओ बघायला भेटेल. आधीच व्हिडिओ मध्ये सांगितलं का सगळा पचका होतो, त्यामुळे काही कळत नाही आणि बघायला इंटरेस्ट राहत नाही. तर चला आता निघालोय, कंदरपाशी आलोय जवळजवळ. भेटू पुढच्या वेळेस. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बाय. बाय.